दायबा कितना अरे दायबा कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना दायबा कितना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना आता गड्या मी येईन तुमच्या संगतीना समजा पोलांना वाती वाती दिलाले मला तर उलटक दिलले बा थमद्या पोलांना वाती वाती दिला मला तर उलटक दिलले बा मीत मागाया गेलो बा मीत मागाया गेलो बा बुतकून मला धरले बा बद 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 म्हणले बा बुतकून मला धरले बा बद 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 म्हणले बा अन दायबा कितना आता गल्या मी येईन तुमच्या संगतीन बा नाही येणार तुझ्या बरोबर नाही येणार तुझ्या घरी माझ्या बरोबर असं घडलं अरे तुझ्या बरोबर आलो यशोदामाईनं आपल्याला सगळ्यांना घरी जेवायला बोलवलं होतं अरे सगळ्या पोरांच्या ताटामध्ये 2-2 पुरणपोळ्या ठेवल्या आणि तुझ्या आईनं माझ्या ताटात अर्धी पुरणपोळी ठेवली अरे सगळ्यांना वाटी वाटी खरवस दिला होता मला उलचक दिला होता तुझ्या आईनं असं केलं आणि काय तुमच्या बरोबर यायचं ऐका रे ऐका किती प्रेम होतं कृष्णाचं गोपाळांवरती किती प्रेम होतं गोपाळांचं कृष्णावरती कशाला म्हणतात देव जिंकणं सगळं भगवान परमात्म्याने बोबड्याचा हात धरला होता आणि हात धरून आपल्या वाड्यावरती घेऊन गेला होता नंद बाबाच्या वाड्यावरती बोबड्या आणि सगळे सैन्य आलं होतं सगळे गोपाळ आले होते श्रीकृष्ण परमात्मा आत घुसला होता आपल्या आईला हाक मारली होती आई ग बाहेर यशोदाई आतमधून बाहेर आल्या होत्या श्रीकृष्ण परमात्मा आईला म्हणू लागले आई अगं हे पोरं सगळे मित्र माझे घरी जेवायला आले होते जेवायला आले होते आणि सगळे जेवायला आले तेव्हा तू त्यांना ताट केलं होतं हो केलं होतं आणि काका आई तू सगळ्यांना जेवायला वाढलं सगळ्यांच्या ताटामध्ये 2-2 पुरणपोळ्या वाढल्या होत्या वाढल्या होत्या आणि मग पेंद्याच्या ताटात अर्धी पोळी का टाकली होती बोबड्याच्या ताटामध्ये
यशोदा म्हणते अरे कृष्णा मला असं वाटलं बोबड्या लहान आहे, कितीक खातो कितीक नाही खातो, म्हणून अर्धीच दिली त्याला. कृष्ण म्हटलं अबघ आई लक्षात ठेव, इथून पुढे जर माझा बोबड्या आपल्या घरी जेवायला आला, आपले गोपाळ हे जर माझे घरी जेवायला आले ना, आई ऐकून घे, इथून पुढे जर बोबड्या हे जर माझे गोपाळ घरी जेवायला आले ना, आई जर सगळ्या पोरांना तू 2-2 पोळ्या वाढल्यास ना, तर तुला सांगून ठेवतो माझ्या बोबड्याच्या ताटात 3 पोळ्या वाढायच्या, 3. वाढशील का आई? यशोदा म्हणते हा वाढील वाढील. यशोदा म्हटली हा. कृष्णही हसला आणि बोबड्याही हसला. दोघही एकमेकाच्या गळ्यात पडून पुन्हा चौर्यलीला करण्यासाठी निघून गेले. एवढीशी गोष्ट आहे, पण माझ्या कृष्णाला बोबड्याच्या मनातला राग काढण्यासाठी हे सगळं करावं लागलं आणि त्याने कुठलाच संकोच न धरता केलं. याला म्हणतात देव जिंकणं. हा देव जर तुम्हाला जिंकता आला तर तो देव फक्त आणि फक्त भावाने जिंकता येईल. देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. आणि त्याला जिंकण्याचं एकमेव सगळ्यात सोपं साधन सांगितलं महाराजांनी. काय? अशा हात वरती करा, वर करा, वर हात करा. सगळ्यात सोपं साधन सांगितलं. ते साधन आपल्याला करायचंय, हात कोणाचे खाली नको, सगळ्यांना ते साधन करायचंय. एकदा टाळी वाजून मस्त भगवंताचं भजन करायचंय. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हरे ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, 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 ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय